सुनेत्रा पवारांना फोन केला पण संपर्क झाला नाही। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अशी माहिती दिली आहे। बारामती पोटनिवडणुकीवेळी देखील मी 5 वेळा फोन उचललेला होता असं सपकाळ म्हणालेत। गुंडी गुडिया म्हटल्यावरून आम्ही खेद व्यक्त केलेला आहे अशी देखील माहिती सपकाळांनी दिली आहे। आमचं ट्विट हे येणाऱ्या काळामध्ये खोटं ठरावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। तर अपमान झाल्याचा कांगावा होतो आहे, टीका व्यक्तिगत नाही असं देखील सपकाळ म्हणाले। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आपल्यासोबत विविध विषयांवर बोलण्यासाठी आहे। दादा नमस्कार, एबीपी माझामध्ये स्वागत। नमस्कार। अलीकडेच आपण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया म्हटलं, ही तुमची अधिकृत भूमिका आहे काँग्रेसची का एखाद्याचं वैयक्तिक मत आहे? या संदर्भामध्ये आम्ही आधीच खुलासा केलेला आहे। सोबतच स्त्री दाक्षिण आमच्यासाठी सर्वतोपरी आहे। सदर ट्विट हे प्रासंगिक आणि राजकीय होते, व्यक्तिगत नव्हते। त्याचा विपर्यास करू नये हे आधीच सांगितलं। खेद हा व्यक्त केला आहे, कारण स्त्री दाक्षिण्य हे सर्वतोपरी आणि त्याचं कुठेही मिसपरसेप्शन हे होऊ नये। मात्र मी हे सगळं सांगितल्यानंतरही जर आंदोलन होत असतील, मी या दरम्यानच्या काळात सुनेत्राजींना फोन लावण्याचा देखील प्रयत्न केला, पण माझा त्यांच्याशी संवादही होऊ शकला नाही की हा गैरसमज आहे, याला व्यक्तिगत स्वरूपामध्ये आपण कृपया घेऊ नका। ही एक खेळकर आणि थोडी राजकारणातली सभ्यतपणा जो आहे हा जोपासला पाहिजे या मताचा मी निश्चित आहे। आणि हे सगळं सांगताना मला आपल्याला हेही सांगू द्या की बारामतीची पोटनिवडणूक होत असताना याच उपमुख्यमंत्री महोदयांनी 5 वेळेस माझ्याशी संपर्क साधला। मी 5ही वेळा त्यांच्याशी अत्यंत सभ्यतेने आणि एक चांगला संवाद झाला। एवढंच नाही तर जी महिलेसंदर्भात किंवा अजितदादांच्या सारख्या मोठ्या नेत्याच्या मृत्यूनंतर एक निवडणूक होते, त्यात महाराष्ट्राची संस्कृती जपली पाहिजे ही भूमिका ठेवून आमच्या उमेदवारांनी तिथे विड्रॉल घेतला। आणि अर्थातच आमचा त्याच्याबद्दलचा आदर आणि एक आपुलकी आणि राजकीय दृष्टिकोनातून या घटनेच्या पार्श्वभूमीची आपुलकी जी आहे ती व्यक्त केली आणि सभ्यता सुसंस्कृतपणा दाखवला। हे सर्व एका गोष्टीचा एक इश्यू बनवतो आपण, नॉन इश्यूला इश्यू बनवू नये। आणि नॉन इश्यूला इश्यू इथेच बनवलं नाही तर राष्ट्रीय स्तरावरून कुठेतरी हे शिजल्या गेलं। प्रकरणातली चूक मला दाखवा आणि त्यामध्ये जर कुठे स्त्री दाक्षिण्य जर डावलल्या जात असेल, कुठे त्यामध्ये जर अपशब्दांचा वापर असेल, कुठे म्हणजे एक जुना राजकीय संदर्भ जो इंदिरा गांधीशी संबंधित आहे तो संदर्भाने जर बोलल्या गेलं असेल तर आमचं ट्विट हे खोटं ठरवावं। त्या कोणत्याच मुद्द्यावर बोलत नाही, ते कोणतीच भूमिका घेत नाही। अपघातापासून तर अर्थमंत्री खातं हेरून गेल्यापर्यंत आणि अनेक जे मुद्दे आहेत त्या संदर्भात जर कुठेही त्या पक्षाच्या नेत्या म्हणून जर भूमिका घेत नसतील, तर त्या बोलत नसतील, तर त्याकडे आमच्या विभागाने हे कटाक्ष टाकलेलं आहे। आणि या कटाक्षावर येणाऱ्या काळात, आगामी काळात आमचं ट्विट त्यांनी खोटं ठरवावं।